नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी विथ उज्ज्वला या चॅनेलमध्ये। आज मी तुम्हाला नांदेड जिल्ह्यातील न्यायालयात होणाऱ्या लिपिक व सिपाई भरतीवर काही महत्त्वाचे प्रश्न घेणार आहे। या भागात मी नांदेडची संपूर्ण माहिती, न्यायालयातील न्यायाधीश व राज्यव्यवस्था आणि राज्यघटना यावर माहिती दिली आहे व काही महत्त्वाचे कलम घेतलेले आहेत जे की परीक्षेत विचारले जाऊ शकतात। तर वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करू आणि त्याआधी ज्यांनी या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला येतील। चला तर मग सुरुवात करू आपण आपल्या व्हिडिओला। प्रमुख जिल्हा न्यायाधीश नांदेड कोण आहेत? तर याचे उत्तर आहे श्रीमती सुरेखा एस कोसमकर। मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई कोण आहेत? माननीय मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय। प्रशासकीय न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई कोण आहेत? तर याचे उत्तर आहे माननीय न्यायमूर्ती श्री नितीन बी सूर्यवंशी आणि माननीय प्रशासकीय न्यायमूर्ती शैलेश पी ब्रह्मे। तर मित्रांनो, आता आपण पाहू नांदेड जिल्ह्याची संपूर्ण माहिती। महाराष्ट्रातील नांदेड हा जिल्हा गोदावरीच्या खोऱ्यात आहे। नांदेड जिल्हा महाराष्ट्रातील आग्नेय दिशेस वसला आहे। नांदेड जिल्हा यवतमाळ, लातूर, परभणी व हिंगोली ह्या जिल्ह्यांच्या सीमेस लागून आहे। नांदेड जिल्ह्याला तेलंगणा व कर्नाटक या राज्याच्या सीमा लागून आहेत। नांदेड जिल्ह्याचा उत्तर व ईशान्य भागात सातमाळा डोंगर व मुदखेड टेकड्या आहेत। जिल्ह्याच्या दक्षिण नैऋत्य सीमेलगत बालाघाट डोंगररांगा आहेत। नांदेड जिल्ह्याच्या मध्य भागातून गोदावरी नदी वाहते। हा प्रदेश सपाट व सुपीक भाग आहे। नांदेड जिल्ह्याचे मुख्यालय नांदेड। क्षेत्रफळ 10,528 चौरस किलोमीटर। एकूण लोकसंख्या 33,56,566। पुरुष महिला प्रमाण हजारास 937 किंवा 943। नांदेड जिल्ह्यातील एकूण साक्षरता 76.94%। नांदेड जिल्ह्यातील तालुके एकूण 16 आहेत। यात नांदेड, मुदखेड, अर्धापूर, भोकर, उमरी, कंधार, लोहा, किनवट, मुखेड, माहूर, हदगाव, हिमायतनगर, देगलूर, बिलोली, धर्माबाद, नायगाव ह्यालाच खेडगाव असेही म्हणतात। नांदेड जिल्ह्याचे उपविभाग आहेत एकूण 8। नांदेड जिल्ह्याच्या विधानसभा आहेत एकूण 6। यात भोकर, नायगाव, देगलूर, मुखेड, नांदेड उत्तर आणि नांदेड दक्षिण। लोकसभा आहे नांदेड। वैशिष्ट्य: नांदेड जिल्हा हा संस्कृत कवींचा जिल्हा व पवित्र जिल्हा म्हणून ओळखला जातो। नांदेड जिल्ह्यातील नद्या: गोदावरी ही प्रमुख नदी, पैनगंगा, आयनाड, कयाधू, लेंडी, वरवट, आसना, सरस्वती, मांजरा आणि सीता। धरणे: मण्यार नदीवर वरवट, कयाधू नदीवर मनाठा व केदारनाथ, महालिंगी यास लेंडी असेही म्हणतात, करजखेड, नाझरी आणि डोंगरगाव। नांदेड जिल्ह्यातील जलसिंचन प्रकल्प: विष्णुपुरी यास शंकरसागर जलाशय असेही म्हणतात। नांदेड जिल्ह्यातील तलाव: लोणी, वारूळ, कुंडलवाडी आणि बिलोली या ठिकाणी तलाव आहेत। नांदेड जिल्ह्यातील डोंगर व टेकड्या: मुदखेड, निर्मल आणि बालाघाट या भागात डोंगर व टेकड्या आढळून येतात। नांदेड जिल्ह्याचे हवामान उष्ण व कोरडे या स्वरूपाचे आहे। नांदेड जिल्ह्यात 900 ते 940 mm इतका पाऊस पडतो। नांदेड जिल्ह्यातील अभयारण्य टिपेश्वर आणि पैनगंगा या ठिकाणी आहेत। किल्ले: कंधार, नांदगिरी आणि माहूर या ठिकाणी किल्ले आहेत। नांदेड जिल्ह्यातील लेणी, शिरूर आणि माहूर या ठिकाणी आहे। नांदेड जिल्ह्यातील प्रमुख शेतकी उत्पादने आहेत। मुख्य पीक आहे यात ज्वारी, गहू, बाजरी, तूर, मूग, कापूस, हरभरा, ऊस व केळी। आदिवासी जमाती: नांदेड जिल्ह्यात लमाण, कोलम ह्या जमाती आढळून येतात। नांदेड जिल्ह्यात एकूण गावांची संख्या आहे 1603। नांदेड जिल्ह्याची एकूण लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार 33,56,566 एवढी आहे। तसेच ग्रामीण लोकसंख्या 24,42,734 आहे।
नागरी लोकसंख्या 9,13,832 एवढी आहे. नांदेड जिल्ह्यात पंचायत समिती एकूण 16 आहेत. महाराष्ट्रातील 3.5 देवींच्या पीठापैकी माहूर हे एक मुख्य पीठ नांदेड या जिल्ह्यामध्ये आहे. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माळेगाव येथे दरवर्षी मल्हारी माळसाकांतच्या मंदिरासमोर भव्य यात्रा भरते. या यात्रेने घोडे, उंट, गाढवांची खरेदी विक्रीची विक्रमी उलाढाल होते. दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून माळेगाव यात्रेची ख्याती आहे. अमृतसर येथील सुवर्ण मंदिराप्रमाणेच शीखांचे दक्षिणेतील श्रद्धास्थान म्हणून नांदेड येथील सचखंड गुरुद्वारा लौकिक आहे. याच ठिकाणी शीखांचे 10वे गुरु गोविंदसिंगजी यांचा जीवनकाळ संपला. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सेवेत प्रवेश करणाऱ्या उमेदवारांना प्रारंभिक प्रशिक्षण देण्यासाठी मुदखेड येथे केंद्रीय राखीव पोलीस दल प्रशिक्षण महाविद्यालय कार्यरत आहे. अखिल भारतीय स्तरावर 1989 साली मान्यता मिळालेली लाल कंधारी जनावरांचे उगमस्थान कंधार तालुक्यात मन्याड खोऱ्यात आहे. ही जात शेती व दुग्ध उत्पादनासाठी सुद्धा वापरली जाते. लाल कंधारी गुरांचे संवर्धन केंद्र मौजे गौण तालुका कंधार येथे महाराष्ट्र शासनाने स्थापन केले आहे. नांदेड या नावाचा उगम नंदीतट या शब्दामधून झाला आहे. नंदीचा अर्थ श्री शंकराचे वाहन व तट म्हणजे पवित्र गोदावरी नदीचा काठ. नांदेड हे 1725 मध्ये हैदराबाद संस्थानामध्ये विलीन झाले व 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला, पण नांदेड हे हैदराबाद संस्थानाचा हिस्सा होता. नंतर 1948 मध्ये हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारत देशात समाविष्ट झाले. नांदेड या ठिकाणी अनेक महाविद्यालय, मेडिकल, इंजिनिअरिंग, लॉ, फार्मसी अशा अनेक शाखांचे शिक्षण देणारे महाविद्यालय आहेत व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ स्थापन आहे. नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील डोंगराळ भागात प्रामुख्याने साग व बांबूंची वने आढळतात. या जिल्ह्यातील गोदावरी ही प्रमुख नदी आहे. गोदावरी नदी ही परभणी जिल्ह्यातून वाहत येऊन पुढे तेलंगणात प्रवेश करते. नांदेड जिल्ह्यातील इतर नद्या सीता, सरस्वती, मांजरा, कयाधू, लेंडी व आसना आहेत. मांजरा नदी ही जिल्ह्याच्या पूर्व सीमेवरून वाहत जाऊन ती समोर तेलंगणात प्रवेश करते. पैनगंगा नदी ही उत्तर सीमेवरून वाहते. गोदावरी नदीवर असरजन या ठिकाणी नांदेडजवळ प्रकल्प आहे. या जलाशयात शंकरसागर असे नाव आहे. तर मित्रांनो, आता आपण पाहूया भारतातील राज्यघटना आणि राज्यव्यवस्थेवरील काही महत्त्वाचे प्रश्न. हे प्रश्न परीक्षेत विचारले जाऊ शकतात. चला तर मग पुढच्या व्हिडिओला सुरुवात करू. भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न, मूलभूत हक्काच्या संबंधित राज्यघटनेचे कलम कोणते? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे कलम 12 ते कलम 35 हे मूलभूत हक्काच्या संबंधित राज्यघटनेचे कलम आहेत. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो, भारताच्या घटना दुरुस्तीचा अधिकार कुणाला आहे? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे भारताच्या घटना दुरुस्तीचा अधिकार हा कायदेमंडळाला आहे. पुढचा प्रश्न पाहू, भारतामध्ये कोण मूलभूत हक्काचे पालक असतात? त्याचे उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय हे भारतामध्ये मूलभूत हक्काचे पालक असतात. पुढचा आहे राष्ट्रपतीस पदग्रहण समय कोणाकडून शपथ घ्यावी लागते? त्याचे उत्तर आहे सरन्यायाधीश यांच्याकडून राष्ट्रपतीस पदग्रहण समयी शपथ घ्यावी लागते. राज्यसभेमध्ये किती सदस्य निवडून येतात? तर मित्रांनो, याचे उत्तर आहे राज्यसभेत एकूण 238 सदस्य निवडून येतात. उपराष्ट्रपती हे डॅश डॅशचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर याचे उत्तर आहे उपराष्ट्रपती हे राज्यसभाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न, भारत देशाचे सरसेनापती कोण असतात? तर याचे उत्तर आहे भारत देशाचे सरसेनापती राष्ट्रपती असतात. पुढचा प्रश्न पाहू, बिनविरोध निवडून आलेले भारताचे राष्ट्रपती कोण आहेत? त्याचे उत्तर आहे डॉक्टर नीलम रेड्डी ह्या बिनविरोध निवडून आलेल्या भारताच्या राष्ट्रपती आहेत. पुढचा प्रश्न पाहू,
पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? तर याचे उत्तर आहे पोलीस खाते हा विषय राज्य सूचीमध्ये येतो. पुढचा प्रश्न, भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य किती? तर याचे उत्तर आहे भारतीय लोकसभेचे एकूण सदस्य 545. पुढचा प्रश्न, मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? तर याचे उत्तर आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ हे नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर या 2 ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न पाहू, राज्यपाल व मंत्रिमंडळ हे डॅश डॅश या दुव्यामुळे साधले जाते? तर याचे उत्तर आहे राज्यपाल व मंत्रिमंडळ हे मुख्यमंत्री या दुव्यामुळे साधले जाते. पुढचा प्रश्न, डॅश डॅश हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात? तर याचे उत्तर आहे राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. पुढचा प्रश्न पाहूया, भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? तर याचे उत्तर आहे भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान हे पंतप्रधान भूषवतात. पुढचा प्रश्न पाहू, भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारची आहे? तर याचे उत्तर आहे भारतीय शासन प्रणाली ही लोकशाही प्रकारची आहे. पुढचा प्रश्न, भारताचा घटनात्मक प्रमुख कोण? तर याचे उत्तर आहे भारताचा घटनात्मक प्रमुख हे राष्ट्रपती असतात. पुढचा प्रश्न आहे, लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्याला आहेत? तर याचे उत्तर आहे लोकसभेच्या सर्वाधिक जागा ह्या उत्तर प्रदेश राज्याला आहेत. पुढचा प्रश्न पाहूया, लोकसभेचा कार्यकाळ डॅश डॅश वर्ष असतो? तर याचे उत्तर आहे लोकसभेचा कार्यकाळ हा 5 वर्षाचा असतो. पुढचा प्रश्न, सत्यमेव जयते हे बोधवाक्य डॅश डॅश या प्राचीन भारतीय ग्रंथातून घेतलेले आहे? तर याचे उत्तर आहे सत्यमेव जयते हे बोधवाक्य मंडूकोपनिषद या प्राचीन भारतीय ग्रंथातून घेतले आहे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश घटनादुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्क मधून वगळण्यात आले? तर याचे उत्तर आहे कलम 44 घटनादुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्क मधून वगळण्यात आले. भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटनादुरुस्ती कोणती? तर मित्रांनो याचे उत्तर आहे कलम 42 ही भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटनादुरुस्ती आहे. पुढचा प्रश्न, सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाळ डॅश डॅश वर्ष असतो? तर मित्रांनो याचे उत्तर आहे सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाळ हा 5 वर्ष असतो. वन हा विषय कोणत्या सूचीतील आहे? तर मित्रांनो याचे उत्तर आहे वन हा विषय समवर्ती या सूचीतील आहे. नव्या कायद्याचा प्रस्तावाला डॅश डॅश म्हणतात? तर याचे उत्तर आहे नव्या कायद्याच्या प्रस्तावाला विधेयक असे म्हणतात. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटना भारतीय घटना समितीने केव्हा स्वीकृत केली? तर याचे उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949 या रोजी भारतीय राज्यघटना भारतीय घटना समितीने स्वीकृत केली. सुरुवातीस भारतीय राज्यघटनेत किती कलमे व परिशिष्टे होते? तर याचे उत्तर आहे सुरुवातीस भारतीय राज्यघटनेत एकूण 395 कलमे व 8 परिशिष्टे होती. भारतीय राज्यघटना केव्हा अंमलात आली? तर याचे उत्तर आहे भारतीय राज्यघटना ही 26 जानेवारी 1950 या रोजी अंमलात आली. पुढचा प्रश्न, घटना समितीचे कायदेशीर सल्लागार डॅश डॅश हे होते? तर याचे उत्तर आहे घटना समितीचे कायदेशीर सल्लागार B.N. राव हे होते. पुढचा प्रश्न, एखादी व्यक्ती भारताचे राष्ट्रपतीपद किती वेळा घेऊ शकते? तर याचे उत्तर आहे एखादी व्यक्ती भारताचे राष्ट्रपतीपद हे कितीही वेळा घेऊ शकते. पुढचा प्रश्न पाहू, भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणीबाणी किती प्रकारे अंमलात आणता येते? तर याचे उत्तर आहे भारतीय राज्यघटनेप्रमाणे 3 प्रकारे आणीबाणी अंमलात आणता येते. यात राष्ट्रीय, राज्य आणि आर्थिक आणीबाणी येते. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार सर्व भारतीय नागरिक कायद्यापुढे समान आहेत? तर याचे उत्तर आहे भारतीय राज्यघटनेतील कलम 14 या कलमानुसार सर्व भारतीय नागरिक कायद्यापुढे समान आहेत. पुढचा प्रश्न, भारतात किती वेळा आर्थिक आणीबाणी लागू झाली आहे? तर याचे उत्तर आहे भारतात एकदाही आर्थिक आणीबाणी लागू झाली नाहीये. लोकसभेचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर याचे उत्तर आहे लोकसभेचे सभापती हे आपला राजीनामा उपसभापती लोकसभा यांच्याकडे देतात. खालीलपैकी कशामध्ये प्रशासन कायद्याचे मूळ आहे?
तर यात ऑप्शन आहे ऑप्शन ए आहे कायदे, बी आहे राज्यघटना, सी आहे केस कायदा आणि डी आहे वरील सर्व. तर याचे योग्य उत्तर आहे वरील सर्व हे प्रशासन कायद्याची मूळ आहेत. पुढचा प्रश्न पाहू. अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद घटनेच्या कोणत्या कलमात आहे? तर याचे उत्तर आहे अस्पृश्यता नष्ट करण्याची तरतूद घटनेच्या कलम 17 मध्ये आहे. लोकसभा खालीलपैकी कोण बरखास्त करू शकतो? तर यात ऑप्शन आहेत ऑप्शन ए आहे राष्ट्रपती, ऑप्शन बी आहे मंत्रिमंडळ, ऑप्शन सी आहे पंतप्रधान आणि ऑप्शन डी आहे राज्यसभा. तर याचे योग्य उत्तर आहे राष्ट्रपती हे लोकसभा बरखास्त करू शकतो. पुढचा प्रश्न पाहू. राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार माफीचा अधिकार आहे? तर याचे उत्तर आहे राष्ट्रपतींना घटनेच्या कलम 72 नुसार माफीचा अधिकार आहे. पुढचा प्रश्न पाहू. राज्यसभा डॅश डॅश सभागृह आहे? तर याचे उत्तर आहे राज्यसभा ही वरिष्ठ सभागृह आहे. पुढचा प्रश्न पाहू. अर्थविधेयक प्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते? तर याचे उत्तर आहे अर्थविधेयक प्रथम लोकसभा सभागृहात मांडले जाते. पुढचा प्रश्न आहे लोकसभेचे पहिले सभापती कोण होते? तर याचे उत्तर आहे लोकसभेचे पहिले सभापती ग. वा. मावळणकर हे होते. पुढचा प्रश्न. मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोण करतो? तर याचे उत्तर आहे राज्यपाल हे मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतात. पुढचा प्रश्न. राज्यपालास कायदेशीर सल्ला कोण देतो? तर याचे उत्तर आहे महाधिवक्ता हे राज्यपालास कायदेशीर सल्ला देतो. निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचा अधिकार कुणाला आहे? तर मित्रांनो याचे उत्तर आहे राष्ट्रपती यांना निवडणूक आयोगाची नियुक्ती करण्याचा अधिकार आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात समान नागरी कायद्याची तरतूद आहे? तर याचे उत्तर आहे भारतीय संविधानाच्या कलम 44 मध्ये समान नागरी कायद्याची तरतूद आहे. पुढचा प्रश्न पाहू. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते? तर याचे उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय हे 65 वर्ष असते. पुढचा प्रश्न. केंद्रीय मंत्रिमंडळ कोणाला जबाबदार असते? तर याचे उत्तर आहे केंद्रीय मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असते. पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टात एकूण किती राष्ट्रीय भाषांचा समावेश केला आहे? तर याचे उत्तर आहे भारतीय राज्यघटनेतील 8व्या परिशिष्टात एकूण 22 राष्ट्रीय भाषांचा समावेश केला गेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या डॅश डॅश आहे? तर याचे उत्तर आहे महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणाऱ्या सदस्यांची एकूण सदस्य संख्या ही 67 आहे. पुढचा प्रश्न पाहू. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात? तर याचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणतात. विधेयक हे वित्त विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उद्भवल्यास अंतिम निर्णय कोणाचा असतो? तर याचे उत्तर आहे विधेयक हे वित्त विधेयक आहे किंवा नाही असा प्रश्न उद्भवल्यास अंतिम निर्णय हा लोकसभेचे सभापती यांचा असतो. महाराष्ट्र विधानसभेची सभासद संख्या डॅश डॅश आहे? तर याचे उत्तर आहे महाराष्ट्र विधानसभेची सभासद संख्या 288 आहे. पुढचा प्रश्न. देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था कोणती? तर याचे उत्तर आहे देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था ही संसद आहे. पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कुणी लोकसभेचे सभापती पद भूषवले नाही? तर यात ऑप्शन आहे ऑप्शन ए आहे सरदार हुकुमसिंग, बी आहे रवी रे, सी आहे शिवराज पाटील आणि डी आहे स. का. पाटील. तर याचे उत्तर आहे ऑप्शन डी स. का. पाटील यांनी लोकसभेचे सभापतीपद भूषवले नाही. कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्मसन्मान प्रदान केले जातात? तर याचे उत्तर आहे कलम 18 नुसार भारतरत्न व पद्मसन्मान प्रदान केले जातात. पुढचा प्रश्न आहे राज्यपालांची नेमणूक कोण करतात? तर याचे उत्तर आहे राज्यपालांची नेमणूक हे राष्ट्रपती करतात. पुढचा प्रश्न पाहू. राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार बाल कामगार ठेवण्यास बंदी करण्यात आली आहे? तर याचे उत्तर आहे राज्यघटनेच्या कलम 24 नुसार बाल कामगार ठेवण्यास बंदी करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतीय संविधानानुसार डॅश डॅश सार्वभौम आहे? तर याचे उत्तर आहे भारतीय संविधानानुसार भारतीय जनता सार्वभौम आहे. पुढचा प्रश्न पाहू. कोणत्या कलमानुसार संसद घटनादुरुस्ती करू शकते? तर याचे उत्तर आहे
कलम 368 नुसार संसद घटना दुरुस्ती करू शकते? पुढचा प्रश्न, लोकसभेत शून्य प्रहर कधी सुरू होतो? तर याचे उत्तर आहे लोकसभेत शून्य प्रहर हे 12 वाजता सुरू होतो. मित्रांनो, आपण आता पाहूया परीक्षेत जास्तीत जास्त विचारले जाणारे कलम. नागरिकत्व संबंधित कलम 5 ते 11, मूलभूत हक्क संबंधित कलम 12 ते 35, भारत हा राज्याचा संघ कलम 1, अस्पृश्यता पाळण्यास बंदी कलम 17, ग्रामपंचायतीची स्थापना कलम 40, समान नागरी कायदा कलम 44, राज्यसभा कलम 80, राष्ट्रीय आणीबाणी कलम 352, आर्थिक आणीबाणी कलम 360, घटना दुरुस्ती कलम 368, मूलभूत कर्तव्य कलम 51A, राष्ट्रपती कलम 52, उपराष्ट्रपती कलम 63, महाभियोग कलम 61, लोकसभा कलम 81, सर्वोच्च न्यायालय कलम 124, वित्त आयोग कलम 280, पंचायत संबंधित कलम 243, निवडणूक आयोग कलम 324. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.